नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नोंदणी आणि मुद्रांक विभागाची पुन्हा एकदा नवीन अपडेट आलेली, कागदपत्र पडताळणीसाठीची यादी जाहीर झालेली आहे। तर याच्यामध्ये कोणत्या उमेदवारांची नावे आहेत, मग त्या उमेदवारांची खरंच निवड झाली आहे का आणि सोबत तुम्हाला कोणती कागदपत्र घेऊन जायची या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा। नोंदणी आणि मुद्रांक विभाग पुणे यांच्याकडून शिपाई भरतीसाठीची कागदपत्र पडताळणीची यादी आलेली बघा। ही यादी आलेली आहे नोंदणी मुद्रांक विभागातील शिपाई भरती 2025 मधील कागदपत्र पडताळणी उमेदवारांची यादी। सोबत त्यांनी असं सांगितले की ही जी यादी तुम्हाला दिसते ही यादी कोणती निवड यादी नाही, कोणती वेटिंग लिस्ट नाही, फक्त या यादीतील उमेदवारांना त्यांनी काय कशासाठी बोलवलेले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। आणि याच्यानंतर मित्रांनो तुमची निवड यादी तयार होणार आहे। बघा असेच केस सेम जलसंपदा विभागात पण झालेली होती। मी पण तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एकदा गेलो होतो। तर ते काय करता माहितीये का, आता हे की आधी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतात, एक बेसिक करतात, जास्त डिटेल नाही जात, ते बेसिक करून घेतात, निवड यादी आणि वेटिंग लिस्ट लावतात। त्याच्यानंतर जेवढ्या निवड यादीमध्ये येतात त्यांना जॉईनिंग करतात, निवड यादीमध्ये नाही आले वेटिंग लिस्ट वाल्यांना बोलवतात। वेटिंग लिस्ट जर संपत आली तर पुन्हा व्हेरिफिकेशनला बोलवलं जातं उमेदवारांना, म्हणून ते काय करतात जास्त उमेदवाराचं व्हेरिफिकेशन करून ठेवतात। म्हणजे काय होतं नंतर त्यांचं काम वाचतं। म्हणजे एखाद्या उमेदवाराला जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलंच नाही सुरुवातीच्या काळात तर त्याची निवड यादीमध्ये ते नावच टाकत नाही, म्हणजे ज्या या माध्यमातून इतर उमेदवारांना संधी मिळते। म्हणजे ही जी प्रोसेस आहे मी म्हणतो ही प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीची प्रोसेस आहे। याच्यामध्ये जो कोणी गरीब उमेदवार असतो जो एकाच ठिकाणी सिलेक्ट झाले त्याचा खूप फायदा होतो, आणि जे अनेक ठिकाणी सिलेक्ट असतात त्यांच्यात पण जर नीतिमत्ता जागी असली तर ते पण जातच नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, जर त्यांनी दुसरीकडे केलं असेल तर। ओके, आणि काही उमेदवार मी असेही पाहिलेत की जे 100 ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून येतात। तर असं करू नका मित्रांनो, 10 ठिकाणी नका जाऊ। काय होतं तुम्ही एका ठिकाणी जातात सोडतात, तिथं कोणाला तरी संधी भेटत नाही, इथं भेटते तिथं भेटत नाही, असं नका करू। तुम्हाला जर सेम पेस केले नाही भेटले ना, असं झालं समजा तुमची S6 आहे S8 भेटली तर मी समजू शकतो, पण तुम्ही S6 ला 10 ठिकाणी जातात तर हे चुकीचं होऊन जातं। मग हे जे उमेदवार इथं आलेले आहेत ना, तर या सगळ्यांची बघा इथं नावं दिलेली आहेत, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, त्यांची कॅटेगरी दिलेली आहे, रोल नंबर दिलेला आहे आणि त्यांचं यादीमधील सिरियल नंबर त्यांनी इथे दिलेला आहे। म्हणजे हे एक चांगली गोष्ट आहे। आणि इथंच आपल्याला कळतं की या परीक्षेचा टॉपर आलेला 192 मार्कांचा। आता याच्यात नॉर्मलायझेशन फॅक्टर पण जोडलेला आहे म्हणून तो 192 ला गेलेला आहे। आणि पुढचं पाहिलं बघा 188 186 186 184, म्हणजे 180 पर्यंतच तुम्ही एक टार्गेट पकडून अशा पद्धतीने जायचं। जवळपास 29 पेजेसची PDF आहे ही संपूर्ण, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत। जवळपास 1035 उमेदवार त्यांनी घेतलेले आहेत की ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहेत ते पुण्याच्याच ऑफिसला करतील मे बी, किंवा जिथं करतील त्याच्यासाठी डेट आणि ठिकाण हे दोन्ही अनाउन्स व्हायचं बाकी आहे। मी तर चेक केलं वेबसाईटला, ते काही तिथं आलेलं नव्हतं, पण डॉक्युमेंट कोणते घेऊन जायचे हे आपल्याला जरूर माहिती आहे। बघा अशाच पद्धतीने सरळ सेवा भरतीची आपण एक बॅच लॉन्च केली की जी आगामी तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे। तर त्या बॅचला एनरोल करायचं असेल तर तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। त्यासोबतच मित्रांनो बघा ही जी यादी आलेली आहे, आता डॉक्युमेंट कोणतं घेऊन जायचं बघा। पहिला तर अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र। आता हे स्वयं घोषणापत्र कुठून भेटेल, काय भेटेल, जेव्हा काहींना ईमेल पण जातो बघा, ईमेल मध्ये पण काही डॉक्युमेंट्स ते तुम्हाला देतील, फॉर्म देतात, ते फॉर्म भरण्यासाठी देतील, त्याच्यामध्ये पण घोषणापत्र असतं, तिथं फक्त लिहून द्यावं लागतं, तो काही इश्यू नाही, हे नाही प्रॉब्लेम। शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, याच्यामध्ये काय लागतं माहितीये का, 10वीचं प्रमाणपत्र शक्यतोवर लागतं। गुणपत्रक असेल असं नाही की रिजेक्ट करून टाकतात, सांगतात ते प्रमाणपत्र असेल तर वेल अँड गुड आहे। 12वीचं लागतं, पदवी आता हे याच्यावर असेल ना की समजा कमी पासवरच होतं नाही, 10वी पासवर शिपाईची पद भरती होती, याला काही जास्त शिकलेले पाहिजे असं नव्हतं, पण ज्यांच्याकडे आहे ना त्यांनी आत्ताच द्या, कामात येतं भविष्यात सिनियरिटी लिस्ट वगैरे तयार करायला। जे काही तुमची शैक्षणिक कागदपत्र असतील ती द्यायची आहे। वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, आता हा 10वीच्या याच्यात पण असतो बरं का, म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही, 10वीच्या याच्यावरची बर्थ डेट ते बघून घेतात, किंवा ज्यांना द्यायचं असेल तर ते जन्म दाखला पण देऊ शकतात। पुढे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील असल्याचा पुरावा, आता याच्यासाठी EWS सर्टिफिकेट, आता हे EWS सर्टिफिकेट याच वर्षात झाली म्हणून याच वर्षाचं वैध असलेलं पाहिजे आहे। पुन्हा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांची जात प्रमाणपत्र लागणार आहे, म्हणजे ओबीसी असेल ओबीसी प्रमाणपत्र, SC असेल SC प्रमाणपत्र, ST असेल ST प्रमाणपत्र ते तुम्हाला लागणार आहे। नॉन क्रिमिलियर ज्यावेळी फॉर्म भरला होता त्यावेळीच तुम्हाला लागणार आहे। दिव्यांग उमेदवार असेल दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक असेल तर माजी सैनिकांचं प्रमाणपत्र जे आहे तर ते इथे लागणार आहे। खेळाडू आरक्षणासाठी प्रमाणपत्र,
अनाथ आरक्षणासाठी. त्याच्यानंतर डोमेसाईल प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. जर डोमेसाईल नसेल आणि कर्नाटकमधील 865 गावांवर जे महाराष्ट्र शासनाने क्लेम केलेले आहे तेथील बेळगाव रिजन मधील असाल तेथील रहिवासी दाखला पण चालतो. पुन्हा विवाहित स्त्री ज्यांच्या नावात बदल झालेला आहे त्यांनी एकतर गॅजेट लावा किंवा विवाह प्रमाणपत्र लावा, दोघांपैकी एक तुम्हाला लागणार आहे. मराठी भाषेचा ज्ञानाचा पुरावा. आता याच्यासाठी जर तुमचा 10वी मध्ये मराठी विषय असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आणि मराठी विषय नसेल तर विद्यापीठामधील किंवा कॉलेजेसमधील जे मराठीचे प्रोफेसर असतात त्यांच्याकडून तुम्हाला सर्टिफिकेट आणावं लागतं, तुम्ही मराठी येतो तुम्हाला म्हणून. पुढे लहान कुटुंब प्रमाणपत्र हे कुठं मिळतं तर हे जेव्हा ते आता ते देतील तुम्हाला, ईमेलला फॉर्म वगैरे देतात किंवा तिथं ऑफिसला गेल्यावर पण फॉर्म देतात, त्याच्यामध्ये राहतं लहान कुटुंब प्रमाणपत्र. नसलं तर इंटरनेटला डाउनलोड करून होऊन जातं ते. पदवीधर अंशकालीन असेल तर पदवीधर अंशकालीन बाबतचं प्रमाणपत्र जे आहे तर ते तुम्हाला इथं लागत असतं. तर या सर्व कागदपत्र तुम्ही रेडी ठेवा. यांच्या 2 साक्षांकित प्रती म्हणजे सेल्फ अटेस्टेड, त्याच्यानंतर तुमचे फोटो तयार ठेवा आणि फॉर्म दिला जाईल त्याच्यासोबत 2 झेरॉक्सचे सेट लागतील तुम्हाला, आणि तुमचं जे ओरिजिनल आहे ते सगळे ओरिजिनल घेऊन जावे लागतील. एखादा 10वीचं प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी तिथं गुणपत्रक घेऊन गेलं तरी चालणार आहे, कारण की अजूनही मूळ नाहीये, म्हणजे जे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं नंतरचं ते आणखी थोडं कडक होतं, त्यामध्ये तुम्हाला मे बी प्रमाणपत्र ते मागू शकतात किंवा नाही मागणार, गुणपत्रकाने पण ते काम चालू शकतात, तर तो एक इश्यू नाही. तर तो हे महत्वाचं आहे. एनसीएल मध्ये चुका करतात, एनसीएल जे काही अपलोड केलं होतं तेच घेऊन जा, आणि जे व्हॅलिड असेल ना तेच तुम्हाला तिथं लागणार आहे. हॉल तिकीट राहू द्या, ज्यावेळी फॉर्म भरला होता फॉर्मची प्रिंट असेल तर राहू द्या, नसेल तर काहीही इश्यू येत नाही. मी सांगतो, मी स्वतः डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलो खूप वेळा, माझ्याकडे फॉर्मही नसतो, हॉल तिकीटही नसतं, मी डायरेक्ट जातो तरी काही प्रॉब्लेम येत नाही, व्हेरिफिकेशनला काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओके, बघा तलाठी भरतीची पण एक नवीन ऍड येणार आहे. ज्यांना वाटतं की शिपाई भरती मला आणखी थोडीशी प्रोग्रेस करायची आहे तर अशा उमेदवारांसाठी आपण एक पुस्तक लॉन्च केले मित्रांनो, की तुम्हाला आता ऑलरेडी या परीक्षेचा अभ्यासक्रम समजलेला IBPS चा, पण तलाठी आहे ना ही TCS मार्फत घेण्याची शक्यता आहे यावर्षी. तर त्याच्यासाठी मागील ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्या सर्व आपण याच्यात टाकलेल्या आहेत. याचं डिटेल अनालिसिस आपण केलेलं आहे, एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे, सब्जेक्ट वाईज सगळे वेगळे केलेले आहेत. तर याच्यासाठी जर तुम्ही या पुस्तकातून जर अभ्यास केला तुमचे 57 प्रश्नपत्रिका कव्हर होतील, TCS चा पॅटर्न क्रॅक होईल आणि येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळणार आहे. म्हणून PYQ प्लस स्टडी इज इक्वल टू तुमचे जास्तीत जास्त मार्क. तर हे याच्यासाठी हे पुस्तक जे आहे तर ते तुम्ही नजीकच्या बुक स्टोअर मधून ऑर्डर करू शकतात, Amazonला उपलब्ध आहे, आपले खाली नंबर दिलेले तिथूनही तुम्ही पुस्तक मागवू शकतात. ओके, चला तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.